नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 841 ते 848. सर्व जे जे त्याचे बोल, अज्ञानाच्या फुलांचा बहर, आणि कर्मे जी त्याची पुण्य, अज्ञानाचेच फलित. ज्यानी मानले ना कधीच अध्यात्माच्या ज्ञानास, ब्रह्म जो ज्ञानाचा विषय, कसा पाहिल त्यास. ऐल तीराच्याही जो आधीच, माघारी जो जातो पळून, मिळेल कामग त्याला खबर, पैल तटावरच्या बेटावरील. अथवा कापुनी मस्तक, खोचले घराच्या उंबऱ्यावर, सांगा कसे ते पाहिल घराच्या आतील. तसेच अर्जुना सांग, अध्यात्माची नसता ओळख, ज्ञानार्थ असे जे ब्रह्म, असेल का त्याचा विषय. लेखा जोखा याचा करून, सांगण्याची हे नाही गरज, कान दिसे हे ज्ञानतत्व, अशा पुरुषास. जेवण वाढता गर्भिणीस, पोटातील गर्भ होतसे तृप्त, तसेच केले जे वर्णनवर, अज्ञान लक्षणांचा ज्यात समावेश. नकोच आता अधिक या विषयाचे वर्णन, आंधळ्यास धाडता निमंत्रण, डोळस येणार सोबत हे निश्चित. ह्या अज्ञानी मनुष्याचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, हा मनुष्य म्हणजे जणू काही बीजामधून अंकुरलेली अज्ञानाची वेलच, आणि त्या वेलीला अज्ञानाच्या फुलांचाच बहर येतो. त्यांनी केलेली जी म्हणून पुण्यकर्म असतात ती देखील अज्ञानाचंच फलित समजलं जातात. त्यांनी कधीच अध्यात्माच्या ज्ञानाला मानलेलं नसतं. तेव्हा ब्रह्म हा जो ज्ञानाचा विषय आहे तो त्यांना कसा बरं दिसावा. ऐल तीराला पोचायच्या आधीच जे माघारी पळून जातात त्यांना पैल तीरावरच्या बेटावरची खबर मिळणार आहे का. एखाद्या माणसाचं मस्तक कापून उंबरठ्यावर खोचलं तर त्या मस्तकाच्या डोळ्यांना घराच्या आतमध्ये काय चाललंय हे ते कधीतरी समजेल का. तसंच अर्जुना, अध्यात्माची ओळख जर मुळीसुद्धा नसेल तर ज्ञानार्थ असं जे ब्रह्म आहे ते त्या माणसाचा विषय कसा बरं होऊ शकेल. आता लेखाजोखा करून हे सांगायची काही गरज उरत नाही. आणि
ह्या माणसाला हे ज्ञानतत्व का दिसत नाही हे समजणं आता अगदी सोपं होऊन गेलेलं आहे. एखाद्या गर्भिणी स्त्रीला जर अन्न वाढलं तर त्या अन्नाने पोटातला गर्भही तृप्त होतच असतो. तसंच आत्तापर्यंत वर्णन केलेल्या अज्ञानाच्या लक्षणांवरून हे समजतं की ह्या अज्ञानी मनुष्याचा आणि ब्रह्मज्ञानाचा कुठलाही एकमेकांशी म्हणूनच संबंध राहत नाही. आता या विषयाचं अधिक वर्णन नको. एवढं तरी लक्षात आलं पाहिजे की एखाद्या आंधळ्या मनुष्याला जर आपण कुठल्याही गोष्टीसाठी निमंत्रण धाडलं तर त्याच्यासोबत एखादा डोळस मनुष्य येणार हे निश्चित. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 841 ते 848. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 849 ते 857. उलट पक्षी असे करून ज्ञानचिन्हे केली वर्णन. जशी ज्ञानपदे जी अष्टादश फिरवून कळे अज्ञान काय. मागेच 11व्या श्लोकात म्हणे मुकुंद उत्तरार्धात. ज्ञानपदे करता उलट म्हणावे त्यास अज्ञान. अशा रीतीने म्हणून केले मी वर्णन विस्तृत. जसे वाढवावे दूध पाणी घालून. तशी ना माझी ही बडबड श्लोकांची मर्यादा सांभाळून. संक्षिप्त होते जे वर्णन विस्तृत करण्यास झालो निमित्त. मग श्रोते म्हणती थांब कशास हे निराकरण. कशास ही भीती व्यर्थ कवी पोषका तुझ. श्री मुरारी बोले तुझ दाखले जे काही ठेवले गुप्त. आम्ही गीतारूपी गुहेत ते करावेस तू प्रकट. देवाचे हे मनोगत वक्तृत्वातून तुझ्या होई व्यक्त. असे म्हणताही तुझे चित्त भाराने जाईल दडपून. टाळतो हे बोलणे म्हणून संतोष आम्हा होतसे सहज. श्रवण सुख नौका ज्ञानरूप तुझ्यामुळे आम्हास प्राप्त. ही एवढी सगळी अज्ञानाची वर्णनं सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की ज्ञानाची जी आधी 18 लक्षणं वर्णन केली तीच जर उलट फिरवली तर त्याच्यातूनच अज्ञान काय हे कळतं. मागेच 11व्या श्लोकामध्ये मुकुंद म्हणजे श्रीकृष्ण असं म्हणतात की ज्ञानपदे उलटी केली की त्यालाच अज्ञान म्हणावं. आणि म्हणूनच मी हे अत्यंत विस्तृत असं वर्णन तुम्हाला केलं आणि जणू काही दूध हे पाणी घालून वाढवावं
तसंच मी हे अज्ञानाची लक्षणं सांगून माझं हे विवेचन वाढवत गेलो. तशी ही माझी जी बडबड आहे ती श्लोकांची मर्यादा सांभाळून खरं तर संक्षिप्त करता येत होती, पण त्याचं वर्णन विस्तृत करण्यासाठी मात्र मी निमित्त झालो. असं म्हटल्यावरती ज्ञानेश्वर महाराजांना श्रोते म्हणतात, अरे बाबा तू थांब, निराकारण हे स्पष्टीकरण कशाला? तू तर अत्यंत उत्तम असा कवी आहेस, तर मग तुला ही भीती कशासाठी? आम्हाला तर असं वाटतंय की भगवंतांनीच तुला येऊन असं सांगितलंय की काय, की मी जे काही गुप्त धन ठेवलेलं आहे, काही दाखले मी लपवून ठेवलेले आहेत, जे गीतारूपी गुहेमध्ये आहेत आणि ते तू प्रकट करावेस. देवाचं हे मनोगत तुझ्या वक्तृत्वातून व्यक्त होतंय. असं म्हणलं तरीसुद्धा तुझं चित्त त्या भाराने दडपून जाईल. तेव्हा म्हणून आम्ही हे बोलायचं टाळतो आहोत, पण आम्हाला खूप आनंद होतोय, कारण तुझ्या ह्या सगळ्या निरूपणाने आम्हाला ज्ञानरूपी नौका आणि त्याच्यातून मिळणारं श्रवण सुख प्राप्त होतंय. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 849 ते 857. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 858 ते 865. तरी आता यानंतर श्रीहरीचे ते बोल, करावे त्याचे कथन, झडकरी आम्हा. संतांचे हे ऐकुनी बोल, निवृत्तीदास ज्ञानदेव, म्हणती ऐका महाराज, पुढे बोलले देव काय. देव म्हणती अर्जुना ऐक, लक्षणांचा हा समुदाय, अज्ञानाचा तो भाग, पूर्णपणे. अर्जुना या अज्ञानास त्यागावेस लवकर, आणि भावेस दृढ ज्ञानाप्रती. शुद्ध ज्ञानाचा होता योग, मनाचा होतसे प्रवेश, ज्या ज्या ब्रह्मवस्तूत जाणू इच्छितो मी म्हणे अर्जुन. श्रीकृष्ण जो सर्वज्ञ, अर्जुनाचा जाणून भाव, म्हणे सांगतो ज्ञेयाचे स्वरूप, ऐकावेस. ब्रह्मास का म्हणावे ज्ञेय, कारण एवढ्यासाठीच, एकमात्र असे ते ज्ञान, जाणावयास उपयुक्त. आणि त्याचे होता ज्ञान, नुरते काही शिल्लक, एकवार मिळता ज्ञान, जाणकार होतसे ज्ञेय स्वरूप.
श्रोते ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात, अरे बाबा, भगवंतांनी अर्जुनाला काय सांगितलं ते श्रीहरीचे बोल तू आता लवकर आम्हाला सांग. संतांचं हे म्हणणं ऐकून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात, महाराज ऐका. देव म्हणाले, अर्जुना, हा जो लक्षणांचा समुदाय आहे तो सगळा अज्ञानाचा भाग आहे हे तू पूर्णपणे समजून घे. या अज्ञानाला तू लवकरात लवकर त्यागावंस आणि ज्ञानाच्या प्रती दृढ व्हावंस. शुद्ध ज्ञानाचा योग एकदा झाला की ब्रह्मवस्तूमध्ये मनाचा प्रवेश होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, ही ब्रह्मवस्तू काय आहे आणि ज्ञेय म्हणजे जाणून घ्यायची वस्तू कुठली याबद्दल आपण मला सांगावं. सर्वज्ञ असा श्रीकृष्ण अर्जुनाचा हा भाव जाणून म्हणतो, ज्ञेयाचं स्वरूप मी आता तुला सांगतो ते तू ऐक. ब्रह्माला ज्ञेय का म्हणावं? कारण ते एकमेव असं आहे की जे जाणून घेण्यासाठी उपयुक्त आहे आणि त्यासाठीच सर्व ज्ञानाची गरज असते. त्याचं एकदा का ज्ञान झालं की शिल्लक असं काहीच राहत नाही. एकदा का ज्ञान मिळालं की ज्ञेयाचं स्वरूपही जाणकाराला कळतं. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 858 ते 865. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 866 ते 873. ब्रह्माचे त्या होता ज्ञान, मोडुनी संसार कुंपण, जिरून जावे सहज नित्यानंदाच्या पोटात. अर्जुना असे ते ज्ञेय, नसे जयास आरंभ, स्वभावतः त्याचे नाव परब्रह्म. म्हणायचे झाले तर दिसते ते विश्वाकार, पण म्हणावे जर विश्व, विश्व हे तर मिथ्याभास. ब्रह्माच्या त्या ठिकाणास रूप रंगना आकार, पाहणाऱ्यास पाहण्याना काहीच, मग आहे कसे म्हणावे त्यास. नाकारावे जर अस्तित्व, स्फुरतात कोठे मग महातत्व. कळेना मग या वाचून, कुठले काय. म्हणून असे हे ब्रह्म आहे वा नाही हे प्रश्नचिन्ह. विचारांची मोडली वाट, ज्याच्या ठाई. डेरा असो वा घागर, तसेच माती परळामधील. बदलून बदलून आकार, ब्रह्मवस्तू ती जगभर तशीच. सर्व देशात अन कालात,
देशकालांना धरून सर्व स्थूल सूक्ष्माकडून असती त्याचे हात. जिथे अज्ञान संपतं आणि ज्ञान प्राप्त होतं तेव्हाच ज्ञेय वस्तू म्हणजे जे ब्रह्मज्ञान आहे ते मिळतं. अशा वेळेला संसाराचं कुंपण तुटलं जातं आणि नित्यानंदाच्या पोटात तो माणूस शिरतो. अरे अर्जुना, ते जे ज्ञेय आहे त्याला कुठलाही आरंभ नाही आणि स्वभावतःच त्याचं नाव परब्रह्म असं म्हटलं जातं. आता जर म्हणायचंच झालं तर ते विश्वाच्या आकाराचं असतं. पण जर विश्व म्हटलं तर ते विश्व स्वतःच एक मिथ्याभास आहे असंही समजलं जातं. ब्रह्माच्या त्या ठिकाणाला रूप, रंग आणि आकारही नाही. पाहणारा जर असेल तर त्याला पाहायला काहीच नाही. मग त्याला कसं आहे असं वर्णन करायचं? त्याचं अस्तित्व जर नाकारलं तर मग प्रश्न पडतो की ही सगळी महातत्व कुठून स्फुरतात? कशाचाच पत्ता लागत नाही. म्हणून हे जे ब्रह्म आहे ते आहे किंवा नाही हे एक प्रश्नचिन्हच आहे. आणि त्यासाठी कितीतरी विचारवंतांनी आपली विचारांची वाट पणाला लावलेली आहे. जसं मातीचा डेरा असो, घागर असो किंवा परळ असो, आकार जरी बदलला तरी माती ही मातीच राहते. तसंच ह्या ब्रह्मवस्तूचं आहे. सर्व देशात, सर्व काळात आणि सगळ्या देश आणि कालांना धरून स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि सूक्ष्माकडून स्थूलापर्यंत त्याचे हात पसरलेले असतात. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 866 ते 873. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 874 ते 881. या कारणासाठीच विश्वबाहू म्हणले त्यास, घेऊन ती सर्व रूप सर्वदा करते सर्व कार्य. सर्वस्थळी ते एकच वेळ, म्हणून अर्जुना म्हणती त्यास, विश्वांध्री म्हणजे सर्वव्यापक असे त्याचे नाव. जसे सूर्यास नेत्र देह वेगवेगळे नसतात, तशीच पदार्थाच्या स्वरूपात सर्व दृष्टी वस्तू तीच. म्हणून या म्हणतात विश्वतचक्षु यास, सर्वत्र असती यास नेत्र, वेद बोलतो होऊन दक्ष. सर्वांच्या जे मस्तकावर नित्य असे नांदत, विश्वमूर्धा म्हणती त्यास, म्हणजे मस्तके सर्वत्र जास. पहा अग्नीच्या स्वरूपात अग्नीचेच पूर्णपणे मुख, तसेच भोगते ब्रह्म सर्व सर्व अंगातून. म्हणून संज्ञा ही विश्वतो मुख, आली या अर्थातून.
असती मुखे सर्वत्र जास, समजते श्रुती पुराणातून, सर्वत्र मिसळते जसे आकाश, तसेच त्याला असती कान, शब्द मात्रांच्या ठिकाणात, सर्वत्र घे हे अर्जुन. ह्या ब्रह्मवस्तूचं वर्णन करताना भगवंत म्हणतात, ह्या ब्रह्मवस्तूला विश्वबाहू म्हणतात, कारण स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत आणि सूक्ष्मापासून स्थूलापर्यंत सर्वत्र या वस्तूचे हात पसरलेले असतात आणि त्या हातांनी ही वस्तू सदा सर्वदा कार्यरत असते. सगळ्या जागी एकाच वेळी ह्या वस्तूचा वास असतो. म्हणूनच सर्व व्यापक, ह्याचाच अर्थ विश्वांध्री असंही तिचं नाव आहे. सूर्याला डोळे आणि देह असे वेगळे वेगळे कधी दिसत नाहीत. तसंच हा पदार्थ म्हणजे, हा ब्रह्मपदार्थ, ही ब्रह्मवस्तू म्हणजे सर्व गोष्टींची दृष्टी आहे आणि म्हणूनच त्याला विश्वतचक्षु असंही नाव आहे. म्हणून ह्याला सगळीकडे नेत्र असतात आणि अत्यंत दक्ष राहून बोलणाऱ्या वेदांमध्येच हे असं वर्णन आढळतं. सगळ्यांच्या मस्तकावरती नित्य नांदत असणारी, याच अर्थाने त्याला विश्वमूर्धा असंही म्हणतात, म्हणजे ज्या वस्तूमध्ये सर्वत्र मस्तकं पसरलेली आहेत. आता अग्नीचं जर स्वरूप आपण बघितलं तर संपूर्णपणेच अग्नीचं मुख पसरलेलं असतं आणि त्या मुखांमधूनच हा अग्नी सगळं काही ग्रहण करत असतो. तसंच ह्या ब्रह्मवस्तूला सुद्धा सर्वांगामध्ये मुख आहे तसं म्हटलं जातं आणि म्हणूनच विश्वतोमुख अशी जी संज्ञा वापरली जाते ती श्रुती पुराणांमधून आढळते. आकाश जसं सगळीकडे मिसळलेलं असतं तसंच ह्या वस्तूला सर्वत्र कान असतात. शब्दमात्रांच्या ठिकाणामध्ये आपल्याला ही वस्तू सगळं काही श्रुतीतून ग्रहण करताना आढळते. हे अर्जुना तू समजून घे. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 874 ते 881. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 882 ते 888. म्हणून आम्ही म्हणतो त्यास, ऐकू येतसे सारेच, असा असे तो व्यापून सर्व पदार्थास. एरवी तरी अर्जुन समजावे हे सहज, विश्वतचक्षु हे घेता नाम, श्रुतीनुसार व्यापक. एरवी हे सर्व ब्रह्म, शून्यात ज्याचा शेवट, सिद्धांत होईना हा सहन, मग कोठले हात पाय आणि नेत्र. गिळते वाटे एक लाट, दुसऱ्या एका लाटेस, परी सांग का आहे भेद दोन्ही मध्ये. तसेच काही खरोखर, मुळातून जे असे एक, व्यापणारा आणि व्याप्य, भेद हे बोलण्यापुरतेच. दाखविण्या जसे शून्य, काढावा लागे एक गोल,
तसेच दाखवावे लागे द्वैत, समजाविण्या अद्वैताची खूण. असे ना केले तर गुरु शिष्य संप्रदायात अडथळा येईल पूर्ण, अंगीकारावे द्वैत म्हणून. ही जी ब्रह्मवस्तू असते तिला सर्वत्र कान असतात आणि म्हणूनच सगळं काही तिला ऐकू येतं असं म्हणतात. आणि असा हा ब्रह्मपदार्थ सगळ्या पदार्थांना व्यापून असतो. एरवी अर्जुना हे सहज समजतं की श्रुती पुराणांनुसार विश्वतचक्षु हे नाव ह्याला अधिक समर्थ वाटतं. एरवी हे जे सर्व ब्रह्म आहे त्याचा शेवट हा शून्यात होतो असं म्हणतात. पण मग हा सिद्धांत सहन होत नाही. या वस्तूला कुठले आलेत हात, पाय आणि नेत्र? जसं पाण्यामध्ये लाटा उमटताना एक लाट दुसऱ्या लाटेला गिळून टाकते असं वाटतं, पण दोन्ही लाटा तसं पाहायला गेलं तर सारख्याच तर असतात. त्यांच्यात कुठे काही फरक आढळतो? तसंच मुळातूनच जे एक आहे. उदाहरणार्थ व्यापणारा आणि व्यापला जाणारा हे भेद हे बोलण्यापुरतेच असतात. आपल्याला जर शून्य दाखवायचं असेल तर एक गोल काढून दाखवावा लागतो, पण त्याचा अर्थ शून्य म्हणजे काहीही नाही असाच असतो. तसंच अद्वैताची खूण समजावण्यासाठी म्हणून हे द्वैतही आपल्याला स्पष्ट करावं लागतं. असं नाही केलं तर गुरुशिष्य संप्रदायामध्ये पूर्ण अडथळा येईल आणि म्हणूनच अद्वैत समजण्यासाठी आपल्याला द्वैताचा अंगीकार करावा लागतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 882 ते 888. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 889 ते 895. म्हणून श्रुती पुराणात द्वैताचा घेऊन आधार, अद्वैताचे करण्या वर्णन मोकळा केला मार्ग. तसेच ज्ञेय जे ब्रह्म सर्व दृश्य या आकारात, सर्वत्र असे व्यापून ऐक आता तो प्रकार. अर्जुना असे ते ब्रह्म अवकाशी व्याप्त आकाश, अथवा धागा वस्त्रात राहातसे वस्त्र होऊन. रस जसा पाण्यात राहातसे पाणी होऊन, अथवा दिव्यामध्ये दीप राहातसे तेज होऊन. कापरात जसा सुगंध राहातसे कापूर होऊन, शरीरात जसे कर्म राहतसे शरीर होऊन. अर्जुना फार काय सोन्याचा जो असे कण, तोही असे सोन्याचाच, तसेच ब्रह्म सर्वांगात. जरी असे सोन्याचाच
कणास म्हणती सुवर्ण कण, तरी असे त्यात चोख सुवर्णच. म्हणूनच श्रुती पुराणामध्ये द्वैताचा आधार घेऊन अद्वैताचं वर्णन करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे. जे ज्ञेय म्हणजेच ब्रह्म जसं सर्व दृश्य या आकारात सर्वत्र असं व्यापून असतं. आता तोच प्रकार अजून सोपा करून समजावतो, तो ऐका. अरे अर्जुना, हे जे ब्रह्म आहे ते अवकाशामध्ये जसं आकाश व्यापून राहिलेलं असतं किंवा वस्त्रामध्ये धागा जसा लपून राहिलेला असतो, पाण्यामध्ये जसा रस असतो आणि तो रस पाणी होऊनच राहिलेला असतो, दिव्यामध्ये दीप हा तेज होऊन राहिलेला असतो, कापरामध्ये सुगंध कापूर होऊन राहिलेला असतो आणि शरीरामध्ये कर्म हे शरीर होऊन राहिलेलं असतं. सोन्याचा एखादा छोटा कण असतो, त्याला आपण सुवर्णच म्हणतो. तसंच ब्रह्म सर्वांगामध्ये लपून राहिलेलं असतं. सोन्याच्या कणाला सुवर्ण कण म्हणतात, तरी तो छोटासा कणही तितकाच चोख असतो. अध्याय क्रमांक 13, ओवी क्रमांक 889 ते 895. धन्यवाद.